येथे एक भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 कप सोयाबीन वडे 10 ते 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत घालायचे आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर आपण बघू शकता वड्या मऊ झालेल्या आहेत. या वड्या आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून यानंतर त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. अगदी अशा प्रकारे यातील सर्व पाणी निचरून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातील ओलसरपणा कमी झाला पाहिजे. यानंतर इथे एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यामध्ये भिजलेल्या सोयाबीनच्या वड्या जाड बारीक दळून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा प्रकारे अगदी बारीकही करायचं नाही. बारीक केलेल्या सोयाबीनमध्ये 2 चमचे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतात. यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. येथे मी अर्धा किलो ब्रोकोली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ब्रोकोली सुद्धा सोयाबीनप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. ब्रोकोलीला विशिष्ट अशी चव नसते, परंतु ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अशा प्रकारे ब्रोकोलीचे कबाब बनवले तर मोठ्यांसोबतच लहान मुलांना देखील फार आवडतील. मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर ब्रोकोली बारीक होत नाही, त्यामुळे मधून मिक्सर ऑन ऑफ करत किंवा मधून चमच्याने व्यवस्थित एकत्र करत राहायचे आणि अशा प्रकारे ब्रोकोली बारीक करून घ्यायची. आणि चटणी बनवण्यासाठी एका भांड्यात 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या, 2 टोमॅटो कापून टाकायचे आणि 1 ग्लास पाणी टाकून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायचे. फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरे, मोहरी, अर्धा चमचा लसणाच्या हिरव्या पातीचा ठेचा हे सर्व घालून व्यवस्थित एकत्र करायचे. यानंतर टोमॅटो आणि मिरचीचे वाटण घालून 4 ते 5 मिनिटे चटणी छान शिजवून घ्यायची. यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. पुन्हा 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायची आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा. चटणी तयार आहे. कबाब बनवण्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली सोयाबीन, ब्रोकोली, बारीक कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ओवा, 3 ते 4 चमचे तीळ, 10 ते 12 चमचे बेसन, 5 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि हळद. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आता याचे कबाब बनवून घ्यायचे. अशा प्रकारे कबाब बनवून तयार आहे. कबाब तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये 4 ते 6 चमचे तेल तापत ठेवले आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कबाब मंद ते मध्यम आचेवर तळून घ्यायचे. सगळ्या बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे. गरम गरम ब्रोकोली कबाब चटणीसोबत सर्व करायचे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.